हाजी मलंग बाबा यांच्या यात्रे अगोदर भाविकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर येते. मलंगगडावर देशातील सर्वात मोठी आणि लांब फ्युनिक्युलर ट्रेन भाविकांच्या सेवेत. 2 तासाचं अंतर अवघ्या 10 मिनिटात होणार पूर्ण. रविवारी भाजप आमदार किसन कथोरे आणि सुलभा गायकवाड यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. नमस्कार, मी परवेश शेख. आपण पाहतायत साबरमती न्यूज. फ्युनिक्युलर ट्रेनमुळे भाविकांना मलंगगडावर जाण्यासाठी अधिक सोपे झाले आहे. सुप्रीम कंपनीकडून भाविकांसाठी 2 दिवस ही सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली. फ्युनिक्युलर हा शब्द लॅटिन भाषेतील असून लहान दोरी असा त्याचा अर्थ होतोय. या प्रकल्पाचा प्रस्ताव 2004 साली आमदार किशन कथोरे यांनी मांडला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काळात या प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. मात्र मधल्या काळात याकडे दुर्लक्ष झालं होतं. त्यानंतर 2012 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र विधानसभा क्षेत्राचे विभाजन झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला गेला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांनी या कामाला गती देण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. यानंतर कामाला पुन्हा सुरुवात झाली आणि अखेर यंदा 2026 मध्ये या फ्युनिक्युलर प्रकल्पाचं काम पूर्ण झालं. फ्युनिक्युलर सेवा यंदा दाखल झाल्याने यंदाच्या यात्रेत भाविकांना मोठी सोय होणार आहे. नमस्कार, मी परवेश शेख. साबरमती न्यूज, उस्मानाबाद, धाराशिव अशाच ताज्या घडामोडी बातम्या महाराष्ट्रातील पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.